कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असून धरण 71% भरले। धरणातील पाणी साठ्यात वाढ होत असल्याने मंगळवारी सकाळच्या सुमारास धरणाचे 6 वक्र दरवाजे 1.5 फुटाने उचलण्यात येणार आहेत। त्यातून सुमारे 5000 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आलाय। दरम्यान जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाची रिमझिम सुरू राहिली आहे। कोयना आणि चांदोली धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होतोय, त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होते। कोयना धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 105.25 टीएमसी आहे। यावर्षी वेळेत आणि दमदार पाऊस झाला। मागील 1 महिन्यापासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस पडतोय। धरणात पाणी आवक वाढली आहे, तसेच धरणातील पाणी साठा 75 टीएमसी जवळ गेलाय। धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी सकाळच्या सुमारास धरणाचे 6 वक्र दरवाजे 1.5 फुटाने उचलण्यात येणार आहे। त्यातून सुमारे 5000 क्युसेक विसर्ग केला जाणार आहे। सध्या पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक विसर्ग सुरू आहे, त्यामुळे एकूण 7100 क्युसेक विसर्ग होणार असल्याने कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। जिल्ह्यात सोमवारी सकाळी दिवसभर ढगाळ वातावरण राहिलं। शिराळा आणि वाळवा तालुक्यातील काही गावात जोरदार पावसाने हजेरी लावली। अन्यत्र पावसाची रिमझिम सुरू होती। सांगली शहर परिसरात ऊन पावसाचा खेळ सुरू होता। सायंकाळी हलक्याशा पावसाने हजेरी लावली।